प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणात जे उपवर्गीकरण करण्याचा फंडा महाराष्ट्र सरकारनं पुढे आणलाय, अ ब क ड ह्यानुसार एक उपवर्गीकरण करण्याचं काहीतरी करण्याचं त्यांनी डाव आखलेला आहे। अ ब क ड च्या नावाखाली, उपवर्गीकरणाच्या नावाखाली दोन समूहामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न इथल्या सरकारने केलेला आहे आणि त्याला आमचा मातंग समाज हा बळी पडलेला आहे दुर्दैवानं। अर्थात मी संपूर्ण मातंग समाजाला दोष देणार नाही, कारण हा संपूर्ण बहुसंख्याक मातंग समाज हा आंबेडकरवादी आहे, बाबासाहेबांना मानणार आहे, बुद्धाच्या मार्गाने जाणार आहे आणि त्यामुळे मी मातंग समाजाला इथं दोष देणार नाही। परंतु जे मातंग समाजातले दोन चार बिनडोक लोक आहेत, त्या बिनडोक लोकांमुळे मात्र अख्खा मातंग समाज हा आमचा बदनाम होत आहे आणि ह्याच बिनडोक लोकांना किंवा बुद्धिहीन लोकांना हाताशी धरून सरकार दोन समूहांमध्ये, विशेषतः बौद्धांमध्ये आणि मातंगांमध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न करत आहे, उपद्व्याप करत आहे। आणि याला अर्थात त्या दोन चार लोकांच्या नादी लावून, मातंग समाजातल्या लोकांच्या नादी लावून काही आमचे तरुणही बळी पडत आहे। मग त्याच्यामध्ये आमचा मातंग तरुणही बळी पडत आहे, त्याच्यामध्ये आमचा बौद्ध तरुणही बळी पडत आहे। आणि मग सोशल मीडियावरती, फेसबुकवरती, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती एकमेकांच्या विरोधामध्ये शिव्यांची लाखोली वाहत आहे, एकमेकांच्या विरोधात बोलत आहे। जे मनुवाद्यांना अपेक्षित आहे तेच त्या ठिकाणी घडताना दिसत आहे। आताही अण्णाभाऊ साठेंच्या विरोधात म्हणा किंवा बाबासाहेबांच्या विरोधात म्हणा, बोलण्याची ज्यांची लायकी नाही, ज्यांची अवकात नाही, ज्यांची पात्रता नाही, असे दीड दमडीचे बिनबुडाचे लोक सुद्धा बाबासाहेबांच्या विरोधात बोलताना आपण पाहतोय। ज्यांच्या अवकात नाही, लायकी नाही, असे नालायक लोक बाबासाहेबांच्या विरोधात बोलतात। याला कारण काही विकल्या गेलेले बिनबुडाचे दीड दमडीचे दलाल लोक, त्यांच्यामुळे ही बाकीच्यांची हिंमत होत आहे। अर्थात हे काही खरोखरचे त्या आडनावाची लोक राहत नाही, याच्यामध्ये काही फेक अकाउंट वाले लोक आहेत। कोणी कांबळे आडनाव, माने आडनाव, साळवे आडनाव, गवळे आडनाव या नावानं फेक अकाउंट तयार करून दोन समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम करत आहे। आताही आपण पाहतोय भावनेच्या भरात काही तरुणांकडून काही गोष्टी घडल्या असतील, एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांना उमजून घेऊन त्यातून आपल्याला काही मार्ग काढता येईल का? कारण उपवर्गीकरण, अरे मातंग आणि बौद्ध समाज हा इतका घट्ट आहे, हा बुद्धाच्या काळापासून आम्ही, मातंग म्हणजे काय आमचे दुसरे कोण नाही हो, ते बौद्धच आहेत, ते आमचे बंधू आहेत। आणि म्हणून आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी उपवर्गीकरणासारखं काहीतरी गोष्टी फूट पाडू शकत नाही, याचं भान सरकारनेही ठेवलं पाहिजे आणि जे कोणी स्वतःला त्या समाजाचे नेते मानतात त्यांनी ठेवलं पाहिजे। बौद्ध नेत्यांनी संयम ठेवलेला आहे। आपण पाहतोय प्रकाशजी आंबेडकर असतील, आनंदराजजी आंबेडकर असतील, उपवर्गीकरणाच्या संदर्भात त्यांचे स्पष्ट मत आहे, कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, अभ्यासू मत ते व्यक्त करत आहे। त्या उलट मातंग समाजाच्या आम्हीच नेते आहोत असा दावा करणारे काही फुटकळ बडबडत आहे। आशांना कुठंतरी आवर घाला, आवर घाला। अण्णाभाऊ साठेंनी म्हटलंय, जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव। जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव। त्या अण्णाभाऊंच्या विचारांना हरता फासू नका, त्या अण्णाभाऊंचे विचार अंमलात आणा आणि दोन समूहांना एकत्रित याच्याही पुढे प्रगती पथावर कसं नेता येईल यासाठी रणनीती आखा। मनुवाद्यांच्या नादाला लागू नका, भाजपाच्या नादाला लागू नका। देवेंद्र फडणवीसने जो कावा आखलाय त्या देवेंद्र फडणवीसच्या काळ्याला बळी पडू नका, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीरपणे आवाहन करतोय। जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।